नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे की मला आजपर्यंतच्या अशा मागण्या आलेल्या आहेत की जेणेकरून की अर्धा एकर किंवा 10-15 गुंठे जागा असली पाहिजे, आम्हाला भाजी घरगुती केली पाहिजे, एखादा टुमदार बंगला पाहिजे, फार्म हाऊस सारखं पाहिजे। आम्ही रिटायर झालो किंवा काही भाविक आहेत माझ्याकडे, त्यांनी पण मला मागणी केली। पंढरपूर पासून काशेगाव, अगदी काशेगाव हद्दीत म्हणजे पंढरपूर पासून 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती एक काशेगाव आहे। त्या गावापाशी अगदी गाव म्हणजे सुफलाम असलेलं गाव आहे। 10 गुंठे जागा आणि टुमदार नवीन बांधलेला बंगला आणि फ्रंटेज बघायचं म्हटलं तर ह्याचा फ्रंटेज 85-86 फुटाचा फ्रंटेज चौरस प्लॉट आहे। नवीन बंगला आहे, ते तुम्हाला दाखवतो, इतर माहिती मी देतो। तर या माझ्या मागे तर मित्रांनो 85 फूट असा फ्रंटेज आहे। हा डांबरी रस्ता उकडलेला आहे, कायम वाहतुकीचा रस्ता आहे हा, हे बघून घ्या। कायम वाहतुकीचा रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे आणि 85 फूट जागा असून ते हेच आहे। तर चला तुम्हाला आतमध्ये घेऊन चालतो मी। आता आत प्रवेश केला, हे फॅब्रिकेटेड होतं इथे, पण हे शेड काढून घेऊन जाणार। हे अशा पद्धतीची जागा आहे। हे बघा, हे कोणतं पीक आहे? मका। हे मका वगैरे घरच्या घरी लावलेली आहे यांनी। ते गायसाठी घास आहे, गुरांसाठी घास आहे। हे बघा, बाहेर पण टॉयलेट बाथरूम आहे अशा पद्धतीने। हे बघा, कंपाऊंड आहे, जाळीचा ऑल कंपाऊंड आहे। हे गायसाठी गोठा आहे, पण हे पत्रा काढून घेऊन जाणार असा टुमदार बंगला आहे। बघून घ्या, नवीन बांधलेला टुमदार बंगला आहे हा। 2 BHKचा बंगला आहे। हे परिसर बघा असा, हे अशा पद्धतीने अगदी नवीन टुमदार बंगला आहे। हे बघून घ्या, असं कंपाऊंड आहे, पूर्ण 10 गुंठ्याला असं कंपाऊंड आहे। हे बघा, तर आता तुम्हाला मी आत घेऊन चालतो, चला। हे बघा, नवीन बांधकाम आहे RCC 2 BHKचं। तर आपण एंट्री करूयात आतमध्ये। तर मित्रांनो, हा पोर्च आहे, खूप छान आणि सुंदर टुमदार सुंदर बंगला बांधलेला आहे। तुळशी आहे बघा, हे अशी तुळशी आहे। घर अगदी सुंदर 2 BHKचं आहे। जवळजवळ 1200 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे। हे बघा, हॉलमध्ये एंट्री केली आपण। हे बघा, हॉलमध्ये एंट्री केलेली आहे। विंडोज म्हणजे खूप मोठ्या काढलेल्या आहेत। हे बघा, असे 2-2 विंडोज आहेत हॉलला आणि शेतातच असल्याने पूर्ण ऑक्सिजन म्हणजे व्हेंटिलेशन वगैरे। हे बघा, आता आपण किचनकडे प्रवेश करतो। हे किचन आहे, हे बघा, हे किचन आहे। किचन खूप मोठं आहे। हे बघा, किचनला इकडून एक एंट्री आहे, हे अशा पद्धतीची एंट्री आहे। हे चूल केलेले आहे। जर चुलीवरचं काय खायचं असेल तर त्याच्यासाठी खास स्पेशल यांनी चूल केलेली आहे। गॅस तर आहे किचनमध्येच चुलीची पण व्यवस्था केली आहे। धूर वगैरे बाहेर जाण्यासाठी सर्व असं केलेलं आहे यांनी। हे बघा, किचन अशा पद्धतीचं किचन आहे, अगदी खूप छान आहे। हे बघा, आपण हॉल पाहिला, किचन पाहिलं, आता आपण तुम्हाला बेडरूमकडे नेतो। हे स्पेस आहे बऱ्यापैकी। आपण आता बेडरूममध्ये आलो। हे बघा, बेडरूम अशा पद्धतीचं बेडरूम आहे। हे बघा, व्हेंटिलेशनसाठी अशा खिडक्या वगैरे व्यवस्थित आहेत। हे बघा, हे अशा पद्धतीने आहे। तर आता तुम्हाला मी हॉल, किचन, बेडरूम दाखवला आहे। तर मी आता एक बेडरूम दाखवला आहे, आता दुसऱ्या बेडरूममध्ये प्रवेश करतोय। प्रवेश करायच्या अगोदर अशा पद्धतीने बेसिंग वगैरे आहे, हे बघा, आणि त्याच पद्धतीने टॉयलेट बाथरूम हे अशा पद्धतीने अगदी छानसं बांधलेलं आहे। मात्र 2 टॉयलेट बाथरूम आहे, बाहेर एक आहे, आत एक आहे, त्यामुळे ते बाहेरचं टॉयलेट बाथरूम यूज करतात।
तर इथून आपण दुसऱ्या बेडरूमकडे जातो. 2 BHKच्या अशा पद्धतीने छानसं टुमदार बांधलेलं घर आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आहे. अगदी सर्व मटेरियल क्वालिटीचं वापरलेलं आहे. नवीन आहे. RCC आहे. 1200 स्क्वेअर फुटाचं आहे. तर तुम्हाला मी पूर्ण घर दाखवलं आहे आता 2 BHKचं हे. तर तुम्हाला आता मी टॅरेसवर नेतो आणि परिसर दाखवतो. तर आपण टॅरेसकडे जातोय. जिना असा बाहेरून काढला आहे. हे बघा, असं गाय गोट्यात आहे ह्यांच्या. हे बघा असं, हे बघा. आता आपण जिन्यावर चढतोय. जिना बाहेरून काढला आहे. आपण टॅरेसवर आलो आहोत आता. हे बघा, अशा पद्धतीने टॅरेस आहे. RCC आहे. तुम्ही वरही बांधू शकता अशा पद्धतीने. हे बघा, वरती असं, हे बघा, हे टाकी ठेवण्यासाठी केलं होतं. हे बघा, हे टाकी ठेवण्यासाठीचं, पाण्याची टाकी ठेवण्यासाठी. मात्र पाण्याला कमी नसल्याने खालचंच पाणी पुरत नाही, भरपूर पाणी आहे. आणि हे परिसर बघा, असा बाजूचा परिसर आहे. हे बघा, द्राक्षे वगैरे. हे बघा, तर आपली जागा म्हणजे हे पत्र्याचं शेड ते ही जाळी संपूर्ण 10 गुंठ्याला संपूर्ण त्यांनी जाळी मारलेली आहे. आणि त्याच पद्धतीने आवारामध्ये अशा पद्धतीने टॉयलेट आहे, बाथरूम आहे बांधलेलं. हे पूर्ण आवार असा आहे. हे बघा, दाखवतो. हे बघा, पूर्ण RCC बांधकाम आहे. हे बघा, आवार आहे. असे 10 गुंठे. 10 गुंठ्यामध्ये मका, गायसाठी घास असा लावलेला आहे. मात्र हा पत्र्याचं शेड विकल्यानंतर हे पत्र्याचं शेड आणि दुसरं गायच्या गोट्याचं शेड काढून घेऊन जाणार मालकाची अट आहे. हे बघा, आणि अशा पद्धतीने समोरच असा रोड आहे. हे बघा, वाहतुकीचा रोड आहे, डांबरी रोड आहे. संपूर्ण 10 गुंठ्याला जाळे आहे. टुमदार 2 BHKचा बंगला आहे. आता तुम्हाला संपूर्ण मी क्षेत्र दाखवलं आहे. तर इतर माहिती देतो. चला, प्राईस सांगतो. तर मित्रांनो, 2 BHKचा टुमदार नवीन बंगला आणि 10 गुंठे जागा अगदी यांनी फार्म हाऊस म्हणून शौकीने घेतलं होतं. आणि अगदी खर्च करून यांनी बांधकाम केलेलं आहे. तर नवीन बंगला, 10 गुंठे जागा, संपूर्ण ऑल कंपाऊंड आहे. जाळीची तार आहे, जाळी मारलेली आहे. तर रस्ता वगैरे डांबरी आहे. गाव पंढरपूर इथून 10 किलोमीटर, 9 ते 10 किलोमीटर अंतरावर पंढरपूर शहर आहे, गाव आहे. मंदिर बसतं इथून, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आणि मला बऱ्याचदा अशी मागणी येत होती की आम्हाला 10 गुंठे जागा शेती पाहिजे, त्यात एक छोटंसं घर पाहिजे. अशी बऱ्याच जणांनी मागणी केली होती. फार्म हाऊस सारखं आम्ही रिटायर झालो किंवा आता आम्हाला देवाच्या दारात येऊन पंढरपुरात राहायचं आहे, आम्हाला गावाच्या बाहेरच्या बाजूला पाहिजे होती, अशी मागणी बऱ्याच जणांची होती. तर ती मागणी आता विठ्ठलाने तुमची पूर्ण करण्याची ही दिलेली आहे. म्हणजे पूर्ण होण्याची शक्यता आहे विठ्ठलाच्या आशीर्वादाने. तर ह्याची प्राईस केलेली आहे. नवीन बंगला आहे, 2 BHKचा, 1200 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे. नवीन आहे, 10 गुंठे जागा आहे. अगदी एकांतात शांत, म्हणजे इथं राहिल्यानंतर स्वर्गात राहावंसं असं वाटेल. आता तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आणि प्राईस म्हणजे अगदी किरकोळ सांगितलेले, अगदी कमी. ह्याची प्राईस त्यांनी केलेली आहे फक्त 32 लाख. आणि तेही 32 लाख सांगितलेले आहे मालकाने. आता ते विकायला माझ्याकडे आलेलं आहे. मात्र मी समोरासमोर बसवून मिटिंगमध्ये, म्हणजे बैठकीला बसल्यानंतर आपण ह्याची प्राईस म्हणजे कमी जास्त निगोशिएबल करूयात. कमी मीटिंगमध्ये कमी जास्त करता येईल. आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवर नंबर देतो. त्याच पद्धतीने माझ्याकडे प्रॉपर्टी घेणारे आणि देणारे दोन्ही ग्राहक अवेलेबल आहेत. सेवा दिली जाईल. मग शेती राहू द्या, प्लॉट राहू द्या, बंगला राहू द्या, घर, रो हाऊस, म्हणजे प्रॉपर्टीमध्ये काही राहू द्या. तर ते माझ्याकडे घेणारे पण आहेत आणि ग्राहक देणारे, खरेदीदार पण आहेत आणि देणारे पण दोन्ही आहेत. ज्याची प्रॉपर्टी काय विकायची असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी नक्की तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकून तर देईन किंवा तुम्हाला विकायला घ्यायची असेल तर घेऊन पण देईन. त्याच पद्धतीने माझ्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल, प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.